देशात जर राम मग बाहेर बुद्ध का? भारताला बाहेर जायचं असलं की आता तलवार नाही, राम नाही, बुद्ध असतो. मग देशात एवढं राम हे कशासाठी? सत्य हे आहे की आपल्याला जगाची भीती वाटते. देशात मोठ्या आवाजात घोषणा करायच्या, पण बाहेर आवाज हा खाली, डोळे हे झुकलेले, हातामध्ये बौद्ध. हे का? कारण जगासमोर कट्टरपणा हा चालत नाही, पण बुद्ध चालतात. आपल्या सरकारला माहीत आहे, राम जर दिले तर प्रश्न विचारले जातील, बुद्ध जर दिले तर टाळ्या वाजतील. म्हणून त्यांना असं वाटतं की राम हे रिस्क आहे आणि बुद्ध हे सेफ ऑप्शन आहे. ही श्रद्धा नाही, हे डिप्लोमॅटिक ढोंग आहे. हे का आहे? कारण बुद्ध म्हणले जात नाही आणि आपण म्हणलो जातीमध्ये सर्व काही. बुद्ध म्हणले सर्व माणसं हे समान आहे, आपण म्हणलो आम्हाला उचनीच हवी. बुद्ध म्हटले करुणा, आपण शिकवला द्वेष. आणि म्हणून आज बुद्ध फक्त फोटो फ्रेम मध्ये. उद्योगपती नीता अंबानी बाहेर गेल्यावर काय सांगतात? Friends, good evening, namaskar. I come from India, the land of Buddha. आय एम फ्रॉम बुद्धाज लँड. कारण बुद्ध सांगितले की जग ऐकतं, हिंदुत्व सांगितलं की जग शक घेतं. म्हणजे काय? आपल्या देशाची इमेज आपल्याच घोषणांनी ही खराब केली आहे. योगी, फडणवीस, मोदी हे या लोकांचं कटू सत्य आहे. हे लोक मूर्ख नाहीत, त्यांना माहित आहे देशात भावनांवर राज्य करायचं आणि बाहेर प्रतिमेवर. म्हणूनच देशामध्ये असलं की राम म्हणायचं आणि बाहेर गेल्यावर बुद्ध, शांती, अहिंसा. हे दोन तोंडाचं राजकारण नाही, हे डबल स्टँडर्ड पॉवर गेम आहे. कारण बुद्ध हे कोणालाही घाबरत नाहीत, राम हे राजकीय झाले आहेत. आणि जेव्हा देव राजकीय होतो तेव्हा तो आंतरराष्ट्रीय मंचावर हात चालत नाही. आपल्याला खरी भीती कोणाची आहे? भीती ही मुसलमानांची नाही, भीती ही ख्रिश्चनची नाही, भीती आहे बुद्धांचा विचार स्वीकारायची. कारण मग जात जाईल, मग भेदभाव जाईल, मग सत्तेचं गणित बिघडेल. म्हणून बुद्ध हवेत, पण फक्त शोपीस म्हणून. म्हणूनच भारत हा बुद्धांचा फोटो देतो, कारण बुद्ध सुरक्षित आहेत. पण बुद्धांचा विचार हे स्वीकारत नाही, कारण तो सत्तेसाठी धोकादायक आहे. म्हणूनच बाहेर हे लोक शांतता दाखवतात आणि आत अजूनही माणसामध्ये भिंती उभ्या करतात.